वर्ध्यात काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चुरस पाहायला मिळते। 4 विधानसभा जागांसाठी 10 उमेदवारांनी उमेदवारी मागितली आहे। अरबी विधानसभेतून 3 उमेदवारांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे, तर वर्धा लोकसभा संघ राष्ट्रवादी एसपी कडे गेल्याने 4 मतदारसंघात काँग्रेसचा दावा पाहायला मिळतोय। तर वर्ध्यामध्ये काँग्रेस मजबूत असल्याचा जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी दावा केलाय। परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला अरबी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच ठेवण्याची मागणी सुद्धा केली आहे। तर काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल, अनंत मोहड आणि चंद्रशेखर सोरे यांनी जिल्हाध्यक्षांकडे उमेदवारीसाठी अर्जही सादर केला आहे। त्यामुळे या ठिकाणी इच्छुकांची संख्या मोठी दिसते आणि त्याचबरोबर मवियामधील या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचंही पाहायला मिळतंय। आरवी विधानसभा क्षेत्रात जितकी काँग्रेस मजबूत आहे, ही व्यक्ती केंद्रित कधीच नव्हती। कधी शिवचंद चुडीवाल तिथून त्या ठिकाणी आमदार होते, तेव्हा सुद्धा आज ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला ते बाबूजी मोहोडचे चिरंजीव। त्या काळात त्यांचे वडील बाबूजी मोहोड त्या ठिकाणी एक ऍक्टिव्ह काँग्रेसचे कार्यकर्ते होते। त्याच्यानंतर स्वर्गीय डॉक्टर शरदराव काळे साहेब त्या ठिकाणी आमदार झाले आणि त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव अमर काळे साहेब त्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार झाले। परंतु आर्वी मतदारसंघ हा कायम पंजाच्या मागे राहिलाय, पंजाच्या हाताशी राहिलाय, काँग्रेसच्या पाठीशी राहिलाय। हे आज आर्वी विधानसभा क्षेत्राच्या लोकांना दाखवायचं होतं। त्याच्यासाठी आज जिल्हा काँग्रेस कमिटीवर सगळे हे आर्वी विधानसभा क्षेत्राचे लोक आलेत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आम्हाला 10 तारीख ही वेळ दिली आहे इच्छुकांची उमेदवारी अर्ज स्वीकारासाठी। आम्ही जिल्ह्यातले 4ही मतदारसंघातले अर्ज मागवत आहोत, कारण की आमचं असं म्हणणं आहे की बाबा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष हा मजबूत आहे। बाकी भाजप नंतर काँग्रेसच हा एक पक्ष मजबूत आहे। आणि पहिले इथं 4 जागापैकी 1 जागा हिंगणघाटची राष्ट्रवादी लढवत होती युतीत, पण आता अचानकपणे लोकसभेची जागा राष्ट्रवादीला गेल्यामुळं हिंगणघाटच्या जागेसहित 4ही जागांवर आमचा आम्ही दावाच केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।